व्हॉट्सअप गाइस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग चॅनल. तर सकाळपासून मी हा ब्लॉग बघितलाच नाही. म्हणजे मी सकाळी उठलो तर पण मला ध्यानात राहिलं. तसं मग मी आता पण वावरात येईल. मी सध्याला ढोरं गावडी चरू राहिले ते तिकडे ढोरं घेत चरू राहिले. मस्त आभाळ येईल, मस्त पाऊस यायचा अंदाज दिसतो. पाऊस येतो की नाही त्याची काही गॅरंटी ते नाही सांगू शकत. कसं काय घेऊन हा दिवस चालू आहे. तर मला आज जायचं होतं जालन्याला, काम होतं जसं. कपडे घ्यायचे होते तर पाहू मस्तपैकी. एकदम वातावरण पहा काय मस्त झालं. वर पाहू काय एकदम फिलिंग एकदम ढगात असं एकदम मस्त आहे. लाईफ गावाकडची लाईफ इज द बेस्ट लाईफ माहिती म्हणा. हो एकदम लगे वातावरण असं. आता जर पाऊस पडला ना तर ही जी माती का त्याचा इतका भारी वास येतो काय ना. सेंट परफ्यूम सेंट बी इतका भारी वास म्हणजे इतका भारी वास त्याचा येतो माहिसावाना. बेस्ट आहे की नाही. एकदम बेस्ट लाईफ सुरू. तिकडे कोणतरी आग लावली असतं माहित त्यांना द्यायच्या. मस्तपैकी लाईफ सुरू आहे आता. म्हणजे एवढं हे नाही वाटत. कन्सल्टन्सी प्रूफ होऊ राहिली लाईफ मध्ये. जे लागत ते भेटणारच नाही. एक समजा नाही काय करू. बट बिलीव्ह इन युअर सेल्फ माझ्या हिशोबाने स्वतःवर विश्वास ठेवणं लय महत्वाचं आहे. असं काही मला डिप्लोमामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, नंबर नाही लागला तर डिप्लोमा कॅन्सल झाला. मग मी 11वी-12वी केली. आता 11वी-12वी करून आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं चालू आहे. आता तिकडे नंबर नाही लागला तर विषय संपला. मग मी येणार दिस साईड ऑनली शेतीकडे येणार. मी डायरेक्ट शेतीकडे वळणार. शेतीमध्ये कसं आहे, बरं आहे राहतं. कोणाचं घ्यायचं नाही, काही खर्च नाही. आपण आपली प्रगती करायची, लोकांवरच जायचं नाही. एवढंच ध्यानात ठेवून मी काम करणार इथून पुढं. म्हणजे कसं आहे, आता अवघडच झाल्या. दर्शिक कोणाची प्रगती दिसली तर लोक जादू कोणा करते. जळा आपण इतकं बिन नका जळू. आणि एवढं तर आहे ती एक तर फिक्स आहे की माहिती ना, तुम्ही काही पण करा पण आयुष्यामध्ये नाही का 25च्या वयाच्या आधी पैसे कमवून टाक. 25च्या वयाच्या आधी. कसं काही ह्या वयाच्या बांधण्यात नाही का पैसे कमायला लय तकलीफ लागते. पण याच्या आधी जर तुम्ही तुम्ही 100% शुअर तुम्ही आरामात सगळं काही करता. पण तुम्हाला जर टाइम लागला तर मग गॅरंटी नाही. कसं की लाईफ थांबत नाही तुमच्यासाठी. कसं आहे, लोकांकडे आजचाच पैसे आहे, आपल्याकडे नाही. ते विषय अलग आहे. त्याच्यामुळं लवकर कमा, जे लागतं ते घेऊन टाका. कसं काही आपण नहीं घेतलं तर दुसरं कोणी घेतच. हो, कहावत तो सुनी होगी, अगर तालाब से अगर मछली नहीं पकड़ पाओ तो इतने पैसे कमा लो कि मछली बाजार से खरीद लो. एंड एक ना एक दिन मछली बाजार में बिकने जरूर आती है. और समझने वाले को इशारा काफी. पैसे कमाचं खरं रिझन काय तुम्हीच सांगा. तुम्हाला पण माहिती आहे खरं रिझन आहे फक्त एन्जॉय, सेल्फ रिस्पेक्ट, इगो याच्यावर गोष्ट नाही यायला पाहिजे असं. आणि जादा कर टाइमपास साठीच लोक हे करते. आताचे काढले लोक नाही का फक्त पैसेच माग पडू. टाइम इतका स्पीड चालला ना, टाइम इज रन. म्हणजे टाइम इतकं पळू राहिलं ना की काय करा काही नाही. ते जेव्हा लोक समजून हे होतं तेव्हा लोक सगळं संपेल राहतं. त्याच्यामुळे जे बी करतं लवकर करा आयुष्यामध्ये. कसं आहे की आयुष्य डबल भेटत नाही. होय, मग चुलता वाटतं जागा आवडला त्यांच्या हे आमच्या वाटतं नांगाठ्यांची वाटतं आज. करू काही लवकर.
तू खोल मेरे दिल को ले ले तलाशी तेरे जैसा. एवढं तर फिक्स आहे, तुमच्यासाठी कोणी थांबत नाही. जे करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे, तर मग विचार करून करा. टाइम लागत असेल तर नीट ध्यान द्या, पण आयुष्यामध्ये खचून जाऊ नका. जे खचलं ते गेलं. आणि आणखी काय सांगू तुम्हाला, मैच लाईफ झेंड व्हायला. तुम्हाला काय सांगू मी, एक तर मी फॉलोअर्स वाढा नाही, सबस्क्रायबर वाढा नाही, व्ह्यूज येईन नाही. व्ह्यूज येईन नाही तर लाईक येईन नाही. ऑल डिपेंड फ्रॉम व्ह्यूज येईन नाही. सिम्पल साधं आहे. व्हिडिओवर व्ह्यूज येईन नाही मायचे ना. व्हिडिओ बनवतो कसा बनवू मला ते समजा नाही. व्हिडिओ बनायचा म्हणल्यावर नेमकी बनवू कसा, आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खर्च करायला लागतो, आणि ते खर्च मी करू शकत नाही. हे तर डेफिनेटली. कसं काय माझ्याकडे सध्या काहीच नाही खर्च करायला. बट उद्यापासून व्हिडिओ बनवण्याची एक नवीन पद्धत चालू आहे. एकदा मा फोन चेंज झाला ना तर एडिटिंग बिन मस्त करता येईल. कसं घ्यायचं तर व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही. व्हिडिओ बनवण्यासाठी मेन इफेक्ट जो एखादी व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही. व्हिडिओ क्वालिटी चांगली असली तर ऑटोमॅटिक सगळं चांगलं होतं. ओके बाबा गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. त्यानंतर पाऊस पडला तुम्ही पाहू शकता. तो माझ्या थोड्यात दिसणार नाही की थांबायचे. हा हे बा हातावर, हे बा पाऊस पडू राहिला. काय आमच्या इकडे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडू राहिला अवघडच गणित झालं बाबा. हे बा दिसत असून तुम्हाला. हे बा उन्हाळ्यात पाऊस पडू राहिला काहीच. उन्हाळ्यात तर पावसाळ्यात काय पाऊस पडतो की नाही पडतो त्याचीच गॅरंटी दिसत नाही. आता हे पुरं वातावरणाचं संतुलनच हल्लो वाटतं. हे पा बुरबुर